घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, जी आपणा सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. मित्रांनो, जेव्हापासून केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे, देशातील गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यामुळे आता देशात घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात देखील आता चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण हे अत्यल्प झाले आहे व घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर हा वाढला आहे. मग मित्रांनो, एका वर्षात एका कुटुंबाला किंवा एका घरगुती LPG गॅस कनेक्शनला किती गॅस सिलेंडर दिले जाऊ शकतात याबाबतचे नियम तेल कंपन्यांनी तयार केलेले आहेत. यानुसार मग एका वर्षात एका घरगुती LPG गॅस कनेक्शनला 12 सिलेंडर हे दिले जातात. मग जर समजा यापेक्षा अधिक सिलेंडर आवश्यक असतील तर मग आणखीन 3 सिलेंडर म्हणजे टोटल 15 गॅस सिलेंडर हे दिले जाऊ शकतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वर दिल्या जाणाऱ्या या 3 सिलेंडरवर सबसिडी मात्र दिली जात नाही. म्हणजेच सबसिडी ही केवळ 12 सिलेंडरवरती दिली जाते. अशा तऱ्हेने एका वर्षात एका घरगुती LPG गॅस कनेक्शनवरती ग्राहकाला फक्त 15 सिलेंडर हे मिळू शकतात. मग अशा परिस्थितीत जर एखाद्या कुटुंबाला यापेक्षा अधिकच्या गॅस सिलेंडरची गरज भासली तर मग काय करायचे हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होतो. जर परिवार मोठा असेल आणि अधिकचे गॅस सिलेंडर लागत असेल तर मात्र दुसरे कनेक्शन हे घ्यावे लागणार आहे. ज्या घरांमध्ये जास्त सदस्य एकत्र राहतात तेथे दर महिन्याला LPGचे एक सिलेंडर पुरत नाही, अशा कुटुंबांमध्ये महिन्याला एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर लागत असतील, पण एका महिन्यात 2 सिलेंडर जर मग घ्यायचे असतील तर अशा कुटुंबांना किमान 2 कनेक्शन हे घ्यावे लागतील. तर मग मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की एका घरगुती LPG गॅस कनेक्शनवर वर्षाला किती गॅस सिलेंडर मिळू शकतात आणि सरकारची जी सबसिडी आहे ती किती गॅस सिलेंडरवरती लागू आहे. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.